वाडा सिटी बसला मांडवा गावाजवळ अपघात झाला। दुपारी 12 वाजता हा अपघात झाल्याचं माहिती समोर आलेली आहे। पहिल्याच पावसाळ्यात रस्ते ओले झाल्यामुळे असे अपघात होत असतात, कारण बऱ्याच ठिकाणी पावसामुळे रस्ते ओले झाल्यामध्ये गाडी स्लिप होतात आणि त्याच्यामध्ये अपघात होतात। याचप्रमाणे ही गाडी मांडवाजवळ आल्यानंतर रस्ते ओले झाल्यामुळे ह्या गाडीचं नियंत्रण सुटलं आणि गाडी एका साईडला नियंत्रणाच्या पलीकडे जात आहे हे ड्रायव्हरचे लक्ष आल्यानंतर त्यांनी गाडीचा ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र रस्ते ओले झाल्यामुळे ज्याप्रमाणे बसला ब्रेक लागला पाहिजे तो ब्रेक लागत नव्हता। अखेर ड्रायव्हरने प्रसंगावर राखून समोर आलेल्या झाडाला गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण थोड्या का प्रमाणात गाडी ही झाडावर आदळली। त्याच्यामधले गाडीतले प्रवासी हे ते किरकोळ जखमी झाले। यात गाडीमधून DB जाधव हे सहाय्यक अधीक्षक ग्रामीण विभागाचे प्रवास करत होते। तत्काळ त्यांनी खाली उतरून येणारी जी खासगी वाहने ती थांबवली आणि त्या वाहनामधून ग्रामीण रुग्णालयामध्ये जे प्रवासी आहेत जखमी त्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्यांना तत्काळ तिथं उपचार मिळाला। जे काय आता जखमी आहेत त्यांच्यावर उपचार वाडा ग्रामीण सुरू आहेत। STच्या नियमाप्रमाणे त्यांना जी मदत पाहिजे ती मदत दिली गेलेली आहे। तसेच ह्या ठिकाणी जे जखमी प्रवासी आहेत त्यांच्यावर आतापर्यंत उपचार सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। सर साधारणतः किती वाजता अपघात झाला आणि ही बस कुठे झाली? 12:10च्या दरम्यान। आणि कुठली बस होती? ती शिर्डी वाडा। तर तुम्ही त्या बसमध्ये होता का? हो, त्या बसमध्ये मी पण। कसा काय अपघात झाला तुम्ही? अपघात ती तिकडनं शिर्डीवरून येताना मांडव्याजवळ आहे ना उतार आहे आणि ते थोडंसं वलसर म्हणजे पाऊस पडलेला ओलावा आहे, तर त्या टर्नवर ड्रायव्हरने ब्रेक मारण्याचा प्रयत्न केला, ती गाडी स्लिप झाली, हायबल झाली। समोर कुठलं वाहन येत होतं का? समोरून एक मोटरसायकल येत होती। मोटरसायकलवाल्याला धडक लागली, मोटरसायकल गंभीर त्याला दुखापत झाली आणि बसमध्ये जवळ 40 ते 45 प्रवासी येते, त्याच्या 7-8 लोकांना बऱ्यापैकी लागलेलं जास्त। तुम्ही प्रसंग म्हणजे दाखवला आणि बरेच प्रवाशांना तात्काळ तुम्ही वाड्याला आणलं? हो हो हो, त्यामुळे मग 108ला कॉल केला। 108ला पण ती 108 इथं उपलब्ध नसल्यामुळे पुढची 108 येण्याच्या तयारीत होती। तेवढ्यात मग एक प्रायव्हेट वाहनही भेटली। प्रायव्हेट वाहनमधून मग बाकीचे इमर्जन्सी पेशंट आणि आम्ही दोघं-तिघं बरोबर सोबत आलो आणि आपल्या दवाखान्यात ॲडमिट केलं। सर तुम्हाला कुठं कुठं लागलं गेलं? मला ओठाला लागलं, दात आतमध्ये घुसलं आहे, ओठामध्ये रक्त वगैरे निघालं आणि माझे मित्र आहेत महाले सर, त्यांनाही दाताला लागलं, त्यांचा आता दात तुटला आणि बाकीचे जे ना आपल्या दवाखान्यात ॲडमिट केले ते गंभीर रुग्ण। टोटल किती प्रवासी होते या गाडीमध्ये? 40-45 असते साधारण। Subscribe for more content.